यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील साकरा पेनगंगा रेती घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू. 9 जून 2026 रोजी रेतीची हराशीची मुदत संपली असताना सुद्धा उमरखेड तालुक्यातील साकरा पेनगंगा नदी घाटातून खुलेआम रेती तस्करी होताना दिसत आहे. आज 14 जून 2026 रोजी आमच्या प्रतिनिधीने रेती घाटाची पाहणी केली असता या ठिकाणी 3-4 ट्रॅक्टर रेती तस्करी करत असताना दिसून आलेले आहेत. त्यांच्याकडे कुठलाही वाहतुकीचा परवाना दिसून आलेला नाही. याची माहिती उमरखेड पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे, तहसीलदार सुरटकर तसेच मंडल अधिकारी पातुरकर यांना दिली, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई केलेली दिसून आलेली नाही. तहसीलदार सुरटकर यांनी मात्र नंतर फोन उचलून ती रेती घरकुलासाठी जात असावी असा अंदाज व्यक्त केला, परंतु आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असताना कोणत्याही वाहनधारकाजवळ परवाना नव्हता. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर.